मॅक्स महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी धम्मशील सावंत। आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून आपण थेट प्रक्षेपण करीत आहोत। आपल्यासोबत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश अध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक जगदीश गायकवाड या ठिकाणी आहेत। 32 रायगड लोकसभा मतदारसंघ आणि मावळच्या जो काही निवडणूक आहे सध्याची लोकसभा निवडणूक आणि सिंधुदुर्ग, एकूणच कोकणाच्या आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड आणि कोकणातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज अलिबाग येथील मुख्यालयाच्या ठिकाणी या ठिकाणी निमंत्रित केलेली आहे। आपल्यासोबत जगदीश गायकवाड सर आहेत। सर, काय सांगाल, एकूणच भूमिका काय आहे आपली आणि काय मागण्या आहेत आपल्या? जय भीम, जय महाराष्ट्र। खरं तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे सिटिंग खासदार आहेत। आमची BJP सोबतची युती आहे, परंतु या ठिकाणी आम्ही सेनेसोबत जो आठवले साहेबांनी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा स्टिकअप राहून आम्ही सेनेसोबत आहोत। आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे की रायगड 3 लोकसभा, 15 विधानसभा, 3 जिल्हा परिषदा, 15 नगरपालिका, 1 महानगरपालिका, 14 नगरपालिका, नगरपंचायती, त्याचप्रमाणे DPTCवर अशा ज्या ठिकाणी, ज्या मुख्य ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याची मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेत मिळाले पाहिजेत। तिन्ही ठिकाणी जिथं शिवसेनेची सत्ता आहे तिथं मला DPTCवरती माझा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी आहे। आम्ही तुमचे 3 खासदार आणि 15 आमदार निवडून द्यायचे, तर त्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही प्रकारची कधीही आर्थिक बार्गेनिंग करत नाही, आर्थिक तडजोड करत नाही। आम्हाला सत्तेची तडजोड पाहिजे आणि मग सत्तेच्या तडजोडीमध्ये जे आम्ही पनवेलला 2 जागा निवडून आणल्या, मी आणि माझी बहीण दोघे नगरसेवक आहेत। कर्जतला मी आत्ताच्या निवडणुकीमध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये राहुल डालिमकर आणि 2 लोक निवडून आणलो आहे। म्हणजे आम्ही या ठिकाणी जे निवडून येत आहोत, आम्ही निवडून येणाऱ्यामध्ये आम्ही निवडून येऊ शकतो, परंतु आम्हाला त्या जागा तिथल्या मिळणं अत्यंत गरजेचं आहे। आता आम्ही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 3 जागांची मागणी केलेली आहे। जिल्हा परिषदेसाठी, विधानसभेसाठी दापोली मतदारसंघाची मागणी केलेली आहे। या जर आम्हाला त्यांनी या 4 तारखेच्या आत आठवले साहेबांच्या समवेत आमची बैठक होतं, संबंध कोकणस्थ लोकांची, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या कोकणस्थ लोकांची ही बैठक आठवले साहेबांच्या समोर 4 तारखेला 11 वाजता कलिना येथे भीमछाया सांस्कृतिक केंद्रात होणार आहे आणि त्यानंतरच आम्ही या प्रचाराच्या कामाला लागणार आहोत। शिवसेना, भाजप, RPI एकूणच जी महायुती आहे, महायुतीचे उमेदवार जे आहेत सलग 6 वेळा निवडून आलेले अनंत गीते यांची काही परवाच्या दिवशी त्यांचा फॉर्म या ठिकाणी भरला गेला, निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला गेला। सर्व महायुतीचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी किंवा आपण स्वतः कोकण प्रदेश अध्यक्ष आहात, आपण मंचावर नव्हतात। याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत, काय सांगाल? मी खरं तर आउट ऑफ होतो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही, परंतु जरी मी असलो किंवा नसलो किंवा माझे तालुका अध्यक्ष प्रतिनिधी असले किंवा नसले तरी आम्ही या ठिकाणी शिवसेनेचंच काम करणार आहोत आणि कोकणातला छत्रपती शिवाजी महाराज, म्हाडातला म्हणजे कोकणातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही त्यांचे विचार हे दिल्लीला पाठवण्याची नैतिकता आणि जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती आम्ही 100% यशस्वीरित्या पार पाडणार आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सर यांनी उमेदवारी रिपाईला मिळावी, महायुतीमध्ये वाटा मिळावा, कारण ती संपूर्ण निवडणुकीमध्ये जी काही निर्णायक गणितं जी ठरतात, राजकारणाची समीकरणं जी बदलली जातात, ती रिपाईची महत्त्वाची मताधिक्य आणि मतदान मानलं जातं। अशातच दक्षिण मुंबईची जागा रामदासजी आठवले यांना लढवायचे ते इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी एकही जागा मिळाली नाही। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? सध्या आठवले